अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा मार्ग या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या आहे संकष्ट चतुर्थी, जी की गणपती बाप्पा यांच्यासाठी प्रेरित असते। गणपती बाप्पाची उपासना, पूजा आणि सेवा आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करत असतो। एका आईने आपल्या मुलासाठी ही पूजा ही सेवा करायची आहे। जी सेवा आहे ती त्या सेवेतून आपल्या मुलांचे बरेच प्रश्न सुटणार आहेत। आपल्या मुलांची अभ्यासात तर प्रगती होणारच आहे। अभ्यास करणारे असतील, त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते पुढेच जात असतील, शिक्षण घेत असतील, तर शिक्षण क्षेत्रात सुद्धा ही सेवा आपल्याला खूप अशी उपयोगी पडणार आहे। त्याचबरोबर जर तुमच्या मुलांना अद्याप जॉब लागलेला नसेल, नोकरी ते त्यांच्या मनासारखी शोध घेत असतील, पण मनासारखी नोकरी त्यांना लागत नसेल, तर त्यासाठी सुद्धा एका आईने आपल्या मुलासाठी ही सेवा करायची आहे। त्याचबरोबर जर आपल्या मुलामुलींची विवाहासंबंधी काही प्रश्न असतील, विवाह लवकर जुळत नसतील किंवा योग येत नसेल, काहीतरी अडचणी येत असतील विवाहासंबंधी, लग्नासंबंधी, लग्न जुळत नसतील, योग्य जोडीदार मुलाला किंवा मुलींना मिळत नसेल किंवा लग्न लवकर जुळत नसेल, असा कुठलाही जरी प्रश्न असेल तरी हा प्रश्न उद्या गणपती बाप्पाच्या सेवेला सुरुवात करा आणि या सेवेतून नक्कीच गणपती बाप्पा आपले सोडवत असतात। तर बघा, उद्या गणपती बाप्पाची तर आपण सर्वजण आपल्या घरामध्ये पंचोपचार पूजा करणारच आहोत। कोणी अभिषेक सुद्धा गणपती अथर्व शीर्ष पठण करून करत आणि नंतर गणपती बाप्पाची पंचोपचार पूजा करून त्यांना मोदकांचा नैवेद्य अर्पण करत असतो। आणि विशेष गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण दुर्वाता अर्पण करतच असतो। गणपती बाप्पाला जास्वंदाचे लाल फुल खूप आवडते, तर उद्या आवर्जून कुठे आपल्याला मिळेल तर असेल तर जास्वंदाचं फुल आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे। आता ही तर सेवा आपण करणारच आहोत। सर्वांना संकष्ट चतुर्थी सेवा कशा करायच्या ह्या जवळपास माहीतच आहे, पण उद्या ही सेवा कोणती करायची हे विशेष आपण जाणून घेऊया। तर बघा, उद्यापासून आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची। सेवा अगदी सोपी आहे। सेवेला कुठलीही पूजा मांडायची नाही, कुठलंही बंधन नाही। तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत झोपेपर्यंत कधीही ही सेवा करू शकता। आणि ही सेवा करताना आपल्याला कुठल्याच प्रकारची पूजा सुद्धा करायची गरज नाही, की एखादी पूजा मांडायची परत ती सेवा करायची, काहीच नाही। असं एक हे वाचन करायचं आहे आपल्याला। ही 51 दिवसाची ही सेवा आहे आणि ही 51 दिवसाची गणपती बाप्पाच्या सेवेने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होत असतात। कारण बघा, गणपती बाप्पाला सर्व देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला असल्या कारणाने गणपती बाप्पा कुठलंही वरदान आपल्याला सहज देऊ शकतात। त्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचे तर आधी देवतच आहेत। कारण गणपती बाप्पाची प्रथम पूजा, कोणत्याही पूजेच्या अगोदर गणपती बाप्पाची पूजा करण्याचा मान आहे। आणि गणपती बाप्पांची पूजा जरी देवांना सुद्धा काही पूजा करायची असेल, म्हणजे काही कार्य असेल देवी देवतांकडे सुद्धा, तर गणपती बाप्पांच्या पूजेला अधिक असं महत्व मानलं जातं आणि गणपती बाप्पाची सेवा उपासना केली जाते। तर हे गणपती बाप्पा आपले जे महादेव आणि पार्वतीचे सुपुत्र, आणि त्यांना मोदक हे खूप आवडत असतात आणि उकडीचे मोदक तर जास्तच आवडत असतात। आणि म्हणून त्यामुळे उकडीचे मोदक विशेष गणपती बाप्पाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण ठेवायलाच पाहिजे। एक दिवस नाही जमले तर आपल्याला जसे जपतील तसे गणपती बाप्पासाठी अर्पण करायला पाहिजे, कारण गणपती बाप्पाला गोड पदार्थ खूप आवडतात। तर चला आता आपण सेवेकडे येऊया, की उद्या आपल्याला कोणत्या सेवेला सुरुवात करायची आहे। तर बघा, उद्या आपल्याला गणपती अथर्व शीर्ष पठण सुरुवात करायची आहे। आणि आता गणपती अथर्व शीर्ष 51 दिवस ही सेवा करायची। मग दररोज एक वेळा वाचायचं का गणपती अथर्व शीर्ष? नाही। जर तुम्ही 51 दिवस, कारण आपल्याला गणपती अथर्व शीर्षचे 1000 अवतरण करायचे आहेत, म्हणजे 1000 वेळा गणपती अथर्व शीर्ष 51 दिवसात वाचायचं आहे। तर त्याप्रमाणे म्हटलं तर आपण दररोज जर 21 वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण केलं तर 51 दिवसामध्ये आपलं 1000 पेक्षाही जास्त गणपती अथर्व शीर्ष हे पठण होत आहे। आणि ही सेवा आता गणपती अथर्व शीर्ष पठण करताना बघा, नित्यसेवा सुद्धा गणपती अथर्व शीर्ष आहे आपल्या। आणि जर तुमच्याकडे नित्यसेवा ही पुस्तिका नसेल तर तुम्ही कुठेही तुम्हाला गणपती अथर्व शीर्षेचं पुस्तक मिळून जाईल किंवा इंटरनेटद्वारा कुठेही तुम्ही हे गणपती अथर्व शीर्ष
पठण मोबाईलवर गुगलद्वारा कुठेही तुम्ही सर्च केलं तर ते येऊन जाईल. आणि गणपती अठरावे शीर्ष पठण कसं करायचं हे बघा. दररोज किती 21 वेळा. आता पठण करताना पहिल्या प्रथम आता आपल्याला ध्यान मंत्र आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणजे जे सर्व कार्य असतात ते निर्विघ्नपणे पार पाड म्हणून हा ध्यान मंत्र म्हणायचा असता. त्यानंतर शांती मंत्र आहे, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रपक्षे माक्षे धीरे जत्राः श्रेयांगे चतुवासं तनुभिः एषं देवहितं यदायु. ओम स्वस्ति इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्ष आरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्धातु. ओम शांती शांती शांती. त्यानंतर मूल मंत्र ओम नमस्ते गणपती तमे प्रत्यक्ष चतुर्मासी. अशा या पासून जे आपल्याला सुरुवात करायची आहे एवढी. आता ही पहिल्या प्रथम एवढी सुरुवात म्हणजे ध्यान मंत्र, नंतर शांती मंत्र, नंतर मूल मंत्र. आता मूल मंत्राला सुरुवात केली तर फलश्रुती पर्यंत आपल्याला वाचायचं आहे. एकदंताय विघ्नाय शिवसुताय धीमहि वरद मूर्ते एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्री वरद मूर्ते नमो नमः. तर इथपर्यंत आपल्याला वाचन करायचं. किती? आता बघा पहिल्या वेळेस इथपर्यंत वाचन केलं. आता दुसऱ्या वेळेस आता 21 वेळा वाचायचं ना. दुसऱ्या वेळेस डायरेक्ट आपण मूल मंत्रापासूनच वाचायला सुरुवात करायची. कारण ध्यान मंत्र आणि शांती मंत्र हे पहिल्या वेळेस सुरुवातीलाच घ्यायचा. नंतर मूल मंत्र म्हणजे ओम नमस्ते गणपते तमय प्रत्यक्ष तत्वमसी तमय केवल करताशी तमय केवल हाताशी. इथून आपल्याला सुरुवात करायची आहे तर फलश्रुतीपर्यंत. आता पहिल्या प्रथम सुरू केलं हे तुम्ही पाहिलं. तर आता जे मूल मंत्र आहे ना, मूल मंत्र हा म्हणजे पहिल्या वेळेस धरून ते मूल मंत्रापासून वरद मूर्ते नमो नमः म्हणजे फलश्रुतीपर्यंत आपल्याला 20 वेळा वाचायचं आहे. म्हणजे पहिल्या प्रथम आपण काय वाचन केलं? वक्रतुंड ध्यान मंत्र आणि शांती मंत्र. आणि नंतर जे मधले मग 19 आहेत ते आता पहिल्या प्रथम फलश्रुतीपर्यंत इतकं वाचलं. तर आता दुसरा वेळ सुरू झाला तर 19 वेळा. तसं मला 19 म्हणजे 21 वेळा मूल मंत्रापासून ते आपल्याला फलश्रुतीपर्यंत वाचायचं. पण 21 वेळा वेळी आपल्याला एकदाच फलश्रुती म्हणायची आहे. खूप सोपं आहे. मधात आपल्याला कमीच असे हे आलेले आहेत. त्याचे फक्त 10 त्याचे श्लोक आहेत आणि हे 10 श्लोकच आपल्याला 20 वेळा म्हणायचे आहेत आणि 21 वेळा फलश्रुतीपर्यंत आपल्याला पूर्ण पाठ करायचा आहे. आणि अशा पद्धतीत आपल्याला 21 पाठ दररोजचे पूर्ण करायचे आहेत. वेळ आपल्या वाचनानुसार लागेल, अर्धा तास किंवा 1 तास लागेल. आणि ही पूजा करताना रात्री कधीही आता कुठलीही पूजा करायची म्हटलं तर देवघरासमोर बसा, तिथे थोडी धूप लावा, दिवा लावा. गणपती बाप्पाची आता पूजा दररोजच आपल्या मंदिरामध्ये होत असते. तुम्हाला जर वाटत असेल की हे वाचनाच्या अगोदर पूजा करू का, तर पंचोपचार पूजा जाग्यावरच गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा गण एखादं फूल असेल तर दुर्वा घेतली तर अर्पण करा, साखरेचा नैवेद्य ठेवा, दर्शन घ्या आणि सुरुवात करा वाचनाला. नाही केलं तरी चालते, सकाळी एकदा आपल्याकडे पूजा झालेलीच असते. त्यामुळे दररोज आपण हे 21 वेळा वाचन करायचं आहे. 51 दिवस वाचन करायचं आहे. त्यामुळे आपले 1000 अवतरणे पूर्ण होतात. आणि स्पष्ट या गणपती अथर्व शीर्ष पठणामध्ये फलश्रुतीत गेलं की सहस्त्र वर्तनातन यम यम काम मध्ये तम तम येणे सर्व साधित. म्हणजे असं त्यांनी सांगितलं की सहस्त्र वर्तनातन यम यम काम मध्ये ते तम तम तमने साधित. म्हणजे तुम्ही जी जी कामना करताल ती तुमची पूर्ण साधील, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होते. सहस्त्र अवतरण म्हणजे 1000 अवतरणे जर तुम्ही याचे पाठ केले तर. आता एवढं सरळ आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कारण आपल्याला कुठून बाहेरून अशी माहिती नाही की गणपती अथर्व शीर्ष 1000 वेळा पठण करा आणि आपली मनोकामना इच्छा पूर्ण होईल. या गणपती अथर्व शीर्ष पठणामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की गणपती अथर्व शीर्ष पठण हे जर तुम्ही 1000 वेळा अशा पद्धतीने सांगितले केले तर फलश्रुती एकदाच म्हणायची 21 वेळा. आणि पहिल्या वेळेस मूलमंत्र आणि शांती मंत्र आणि मूलमंत्र शांती मंत्र आणि ध्यान मंत्र म्हणायचा. आणि नंतर मूलमंत्र ते फलश्रुतीपर्यंत आपल्याला 20 वेळा वाचायचं. 21 वेळा म्हणजे पूर्ण 21 वेळा पूर्ण वाचत यायचं आणि नंतर पूर्ण फलश्रुती वाचन करून सांगायची. कारण एवढे वेळा का समजून सांगत आहे, बऱ्याच जणांना कन्फ्युज होत असतं की मग 21 वेळा फलश्रुती एवढं वाचन कसं होईल, वेळ खूप लागत असतो. म्हणून फलश्रुती दररोज एकदा जरी 21 वेळा वाचन केली तरीही चालते. तर अशा प्रकारे आपल्याला 51 दिवसाची ही सेवा करायची आहे. आता बघा 51 दिवसामध्ये माझ्याकडून दररोज 21 वेळा वाचन होत नाही, तर तुम्ही दररोज 11 वेळा वाचन करा आणि 101 दिवसाची ही सेवा करून टाका. मग 100 दिवसात 1000 अवतरणे आपले व्हायला येतात ना. आणि आपण कुठलाही अंक
पूर्णतः म्हणजे एक त्याच्या वर एक लावायला म्हणजे लावत असतो, म्हणजे 51, 11, 101, 108, 21 असे जे असतात म्हणजे विषम संख्येत ते शुभ मानले जातात. म्हणून 101 दिवस आपण जरीही दररोज 11 वेळा अशाच प्रकारामध्ये वाचन केलं, गणपती अथर्व शीर्ष पठण केले, तरीही आपली सर्व इच्छा आणि मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करणारच आहेत. तर गणपती बाप्पाचं गणपती अथर्व शीर्ष पठण कसं वाचायचे सांगता सांगता व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, त्यामुळे खरंच माफ करा, कारण पूर्ण समजून सांगावंच लागतं. कारण ही सेवा करतायत तुम्ही आणि तुमच्याकडून सुद्धा काही चुका होऊ नये, गणपती बाप्पाच्या चरणी ही सेवा पूर्णपणे व्यवस्थित पोहोचावी आणि गणपती बाप्पा विघ्नहर्तासोबत आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना सुद्धा पूर्ण करणारे आहे. त्यामुळे खरंच आवर्जून ही सेवा, ज्यांना खरंच इच्छा मनोकामना काही राहिल्या असतील आणि आता आपल्या सर्वांच्याच अपेक्षा खूप असतात, सर्वांच्या इच्छा मनोकामना खूप असतात, तर पूर्ण होण्यासाठी ही सेवा उद्यापासून सुरुवात करा आणि आवर्जून करा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, बरेच जणांच्या अडचणी असतात जीवनातल्या, आणि त्या जर तुम्ही सोडवण्याचं माध्यम झालात, शेअर म्हणजे व्हिडिओ शेअर केला, त्यांनी पाहिला, त्यांनी सेवा केल्या, त्यांचे प्रश्न सुटले, तर 10% पुण्य तुमच्या नावावर पडत आहे ना. त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि जर व्हिडिओ मधलं काही आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओवर आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.